नमस्कार, मी अमित गवारे. माझा 3 BHK फ्लॅट कुमार प्रॉस्पेरा हडपसर मगरपट्टा या ठिकाणी आहे आणि आमचं जे इंटेरियरचं काम आहे ते वास्तुमंत्राच्या टीम करून घेतलेलं आहे. ही माझी पत्नी तेजस्विनी गवारे. यांचा रेफरन्स आमच्यासाठी म्हणजे 2दा आला होता. यांच्या एक फ्रेंड थ्रू आणि माझ्या एका फ्रेंडकडे मी एका प्रोग्रामला गेले होते 1 ते 1.5 वर्षापूर्वी. तर मला तिच्या घरातलं इंटेरियर आवडलं होतं. तर मी तिला विचारलं कुठून केलं, तर ती म्हटली हडपसरमध्ये आहे वास्तुमंत्र. पण जेव्हा परत यांच्या फ्रेंड थ्रू जेव्हा परत आलं ते नाव, मग आम्ही तेव्हा त्यांना भेटायला गेलो. त्यांनी जे त्यांचे प्रोजेक्ट केलेले आहे तर ते बघितले, तेव्हा मला जास्त छान वाटलं. आणि तेव्हा त्या बोलायला लागल्या किंवा त्या जसं एक सांगायला लागल्या की घराबद्दल, इंटेरियरसाठी, तेव्हा मला ते जास्त छान वाटायला लागलं. आणि याआधी पण आम्ही 7 ते 8 इंटेरियरबरोबर मीटिंग झाली होती आमची. पण त्यातलं आम्हाला यांचं खूप छान वाटलं बोलणं, किंवा त्यांचं जे जसं आम्हाला पण इंटेरियर करायचं होतं आणि त्यांना पण त्यांचं एक नवीन छान प्रोजेक्ट करायचं होता, ते कोऑर्डिनेशन आवडलं आम्हाला. आणि म्हणून आम्ही त्यांना फायनल केल्यानंतर त्याच्या एक स्टेप बाय स्टेप जायला लागल्या. ते एक आम्हाला आवडलं की ॲक्च्युली आमचं घर घेतल्यामुळं बजेट थोडंसं इंटेरियरसाठी जरा कमी झालं होतं. पण आम्हाला त्या बजेटमध्ये थोडंसं एक ड्रीम हाऊस म्हणतो आपल्याला, ड्रीम फ्लॅट, तो करायचा होता. पण बाकीच्या इंटेरियर बरोबर इंटरॅक्ट करताना आम्हाला असं वाटलं की एवढ्या बजेटमध्ये आपलं होईल की नाही, म्हणजे आपला प्रोजेक्ट. पण वास्तूबरोबर मॅडमशी बोलताना आम्हाला असं वाटलं की त्या म्हटलं की त्यांनी इतकं छान समजून सांगितलं की आम्ही कमी बजेट, म्हणजे तुमचं जे बजेट आहे त्यामध्ये तुम्हाला ज्या पाहिजे रेग्युलर गोष्टी किंवा डे टू लाईफमध्ये आपल्याला जे इम्पॉर्टंट थिंग्स आहे, गोष्टी आहे, त्या तुम्ही व्यवस्थित बसून देऊ. आणि त्यांनी तसं केलंही. तर त्याच्यासाठी त्यांचं एक थँक्यू. आणि अजून एक नेक्स्ट स्टेप म्हणजे जसं आमचं वर्क चालू झालं, नवीन आम्हाला असं वाटलं की होईल की नाही, आपल्याला जसं पाहिजे तसं ते फायनल रिझल्ट येईल का नाही. पण एक स्टेप बाय 15 दिवस, 1 महिना, असं जसं पुढं येत गेलो तसं थोडं आम्ही कम्फर्टेबल झालं. एकदा वास्तुमंत्राबरोबर आमचं अंडरस्टँडिंग झाल्यानंतर मग गोष्ट आली डिझाईन आणि तुमच्या रिक्वायरमेंट्स या गोष्टींवर. आणि मग जसं आमच्या सुरुवातीच्या मीटिंग्स होत गेल्या, आमच्या रिक्वायरमेंट्स थोड्या वास्तुमंत्राला क्लिअर होत गेल्या आणि मग त्यांची पूर्ण टीम कामाला लागली. जेव्हा आम्ही सुरुवातीचे बोलणे सुरू केले त्यावेळेस सृष्टी अंबेराज आणि राजमिथुन अंबेराज हे आमचा इंटरफेस होते. पण नंतर आमच्या रिक्वायरमेंटनुसार, आमच्या सायकोलॉजी, आमची आवड निवड हे बघून त्यांनी मग रुचिता, ज्या डिझाईन लीड आहेत, त्यांना अपॉइंट केलं या प्रोजेक्टसाठी. आणि त्यानंतर मग 3D डिझाईन्स आल्या. त्यात मग वेगवेगळ्या रूमच्या वेगवेगळ्या अँगलने जे 3Ds आहेत त्यात थोडे चेंजेस आम्ही आमच्या आवडीनुसार सुचवले, ते केले गेले. त्यानंतर मग जेव्हा 3Ds फायनल झाल्या त्यानंतर मग खरं चॅलेंज होतं की त्या 3Dला प्रत्यक्षात उतरवण्याचं. म्हणजे आमचं म्हणणं म्हणजे 100% 3D मॅच करण्याचं नव्हतं, पण बऱ्यापैकी त्यात, कारण आम्हाला जे आवडलं ते बऱ्यापैकी प्रत्यक्षात उतरलं पाहिजे अशी आमची इच्छा होती. वास्तुमंत्र त्यांची पूर्ण टीम, जे प्रोजेक्ट मॅनेजर रामदास सर, प्राजक्ता, कुणाल, काम 3D झाल्यानंतर मग ॲक्च्युअल प्रोजेक्टवर काम सुरू झालं होतं. जेव्हा ते काम सुरू झालं आणि आम्ही बघितलं की म्हणजे जी काही सिव्हिल वर्क आणि फ्लॅटमध्ये म्हणजे त्याचा पूर्ण चेहरा मोहरा बदलला होता. कारण बिल्डरकडून जेव्हा फ्लॅट मिळाला तेव्हा तो पूर्ण मोकळा फ्लॅट होता. आणि आता उलटं व्हायला लागलं होतं की फ्लॅट आणखी खराब व्हायला लागला होता. म्हणजे ड्रिलिंग काम चाललंय, कुठं कार्पेंट्री वर्क सुरू झालं आहे, कुठं मटेरियल येऊन पडलं आहे. तर अजून कॉन्फिडन्स यायला सुरुवात व्हायची होती. तर मग बेसिकली जेव्हा हळूहळू ते एक गोष्ट तयार व्हायला लागली, आम्हाला कळत गेलं की त्यांचे जे वेंडर्स आहेत त्यात म्हणजे ते बेसिकली त्यांनी जी निवडले आहेत आणि त्यांची पार्टनरशिप जुनी आहे वेंडरबरोबर. जे त्या कामासाठी फिट बसतील असेच वेंडर त्यांनी निवडलेले आहेत. आणि हळूहळू ज्या गोष्टी रेडी व्हायला लागल्या तेव्हा थोडा आमचा कॉन्फिडन्स वाढायला लागला. तरीसुद्धा जेव्हा म्हणजे
वेळेवर हे मिळेल की नाही, आपण जे वेळ ठरवली आहे आपले गृहप्रवेशाची वगैरे, तर त्यात ते मिळेल की नाही अशी एक कुठंतरी शंका मनात होतेच नेहमी. तरी सुद्धा ते जसं सरकत गेलं तसं आम्हाला कॉन्फिडन्स वाढत गेला आणि थोडंसं वेळ प्रत्येकाने दिलाही पाहिजे. तर त्यानुसार आम्ही थोडा वेळ देत गेलो वास्तुमंत्राला सुद्धा, त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या मनाप्रमाणे काम करायला, जेणेकरून आमचंच म्हणजे ड्रीम हाऊस त्यांना पूर्ण करण्यास मदत होईल. ॲक्च्युली घर ॲट द एंड ऑफ फिनिश करताना मला 8 दिवस आधी असं वाटत होतं की आपली पूजेची तारीख तर ठरलेली आहे आणि हे तोपर्यंत असं शेवटचा जो 8 दिवसाचा लुक येत नव्हता. मी थोडंसं टेन्शनमध्ये आले होते. पण 8 दिवसाचं जसं म्हणतो ना, क्रिकेटची मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा चेंज होऊ शकते, तसं त्यांनी आमची क्रिकेटची मॅच 8 दिवसात त्यांनी चेंज केली. आणि मी यांना म्हणायचे, तुम्ही त्यांना सारखं फोन करा, होत नाही, आपले पाहुणे येतील आणि आपल्याला जे पाहिजे. ॲक्च्युली आम्ही जेव्हा प्रोजेक्ट त्यांना सांगितलं की आम्हाला काय पाहिजे घरात, तेव्हा आमचं मेन होतं की शिवाजी महाराजांची फ्रेम आली पाहिजे. आणि ते शेवटचे 8-10 दिवस पण, आणि सरांचं एक होतं की जोपर्यंत त्यांना त्यांचं स्वतःचं चॉईस होत नाही तोपर्यंत ते आर्टिफॅक्ट आणत नव्हते, किंवा जी वस्तू असेल किंवा ती. मी म्हटलं नाही, त्यांना सांगितलं एक दिवस की मला काही करा पण मला पाहिजे. पण त्यांनी शेवटच्या 8 दिवसात ते सगळं छान आम्हाला जे पाहिजे फोटो दाखवले आणि ती त्यांची सगळी टीम हलवली आणि त्यांनी आदल्या दिवशी ते आणून शिवाजी महाराज आमच्या घरात आले. मला त्याच्यासाठी सरांचं, मॅडमचं खूप कौतुक आहे आणि थँक्यू त्याच्यासाठी. आणि अजून एक महत्त्वाचं, जेव्हा आमचं सगळं सिलेक्शन चाललं होतं कोणतं मटेरियल वापरायचं, लॅमिनेट असो किंवा काय, तर त्यांनी आम्हाला एक विनियरचं ऑप्शन दिलं होतं. त्यांनी छान एक्सप्लेन पण केलं त्याच्यासाठी. पण मग आम्ही ठरवलं की हॉलमध्ये तो कुठंतरी जो रिच लुक असतो विनियरचा तो टच द्यायचा, आणि मला मंदिर पहिल्यापासून वुडनचंच पाहिजे होतं. आणि मग त्यांनी ते विनियर मंदिरासाठी सांगितलं आणि आम्ही त्याच्यासाठी ॲग्री झालो. आणि मला ह्या घरातलं सर्वात जे महत्त्वाचं असतं, मंदिर खूप सुंदर झालेलं आहे. आणि पूजेच्या वेळेस पण जे लोक आले त्यांनी त्या मंदिरासाठी खूप कौतुक केलं. तेव्हा एक खूप छान वाटलं की चला, आपण जे पैसे घातले त्याचं फीडबॅक मिळालं आणि छान वाटलं ते एक. आणि शिवाजी महाराजांच्या फ्रेमसाठी त्यांचं थँक्यू. आणि जे आर्टिफॅक्ट सिलेक्ट करताना रुचिता मॅडम, आम्ही खूप दुकान फिरलो किंवा 3-4 तास आम्ही आर्टिफॅक्ट सिलेक्ट करत होतो. मी म्हटलं अरे हे खूप अवघड काम आहे आर्टिफॅक्ट सिलेक्ट करायचं. पण त्यांचं आपण जे म्हणतो ना, जी नजर असते आर्टिस्ट लोकांची किंवा इंटिरियर लोकांची ती वेगळीच असते. आणि त्याच्यातून जे आमच्या घरातल्या 2-3 ज्या फ्रेम आहे त्या खूप छान सिलेक्ट झाल्या. सगळे जे पाहुणे आले, यांचे फ्रेंड आले, माझ्या फ्रेंड्स आल्या, सगळ्यांनी त्या फ्रेमबद्दल विचारलं. चला म्हटलं पैसा बसून. आणि अजून एक महत्त्वाचं, जेव्हा आम्ही हॉलमध्ये जो कलर सिलेक्ट केला, कलरसाठी ग्रे कलर याआधी मी तरी नसेल बघितला किंवा हॉटेलमध्ये बघितला असेल, पण तो माझ्या घरासाठी तो माझा विजन नव्हतं किंवा हे माझ्या घरात कसं दिसेल हे मला वाटत नव्हतं. पण रुचिता मॅडम म्हटलं ग्रे कलर. म्हटलं अरे नको, त्यांनी जरा अंधार वाटेल. नाही तुम्ही तो ग्रे कलर द्या. त्या खूप म्हटलं चला ठीक आहे, 2-4 वर्ष नाही जरी आवडला तरी तुमच्यासाठी म्हटलं. पण तो ग्रे कलरने इतका छान लुक येतं, आम्हाला असं वाटतं की आता आम्ही हॉटेलमध्येच राहतो. खरंच आहे, म्हणजे रियालिटी आहे की खूप छान वाटतं आम्हाला. आणि ॲट द एंड सांगायचं की आमचं जे बजेट होतं त्याच्यापेक्षाही त्यांनी खूप छान आम्हाला आउटपुट दिलेलं आहे. TV युनिट्सही खूप छान झालं. आणि एक मेन म्हणजे त्यांची जी सगळी टीम आहे ना, आपल्या गोष्टी खूप शांतपणे छान ऐकून घेतात. त्यातलं काही चुकलं जरी तर ते शांतपणे सांगतात की नाही हे चांगलं नाही दिसणार, हे कधी कधी काय होतं की आपल्याला असं वाटतं नाही आपल्याला हेच पाहिजे, पण ते आपलं चुकीचं असतं. आणि ते सांगतात, चांगल्या पद्धतीने सांगतात हे चांगलं दिसणार नाही असं. आणि सरांपासून मॅडम आणि त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतरही त्यांची पूर्ण टीम, इवन मावशी ही खूप छान बोलतात. त्यांच्या मावशींची कॉफी एक छान आहे. तर सगळ्या टीमसाठी थँक्यू आणि तुमच्या फ्युचरसाठी बेस्ट लक. आणि मी नक्की सांगेल की आपल्या बजेटपेक्षाही ते खूप छान आउटपुट देतात. नक्की त्यांच्याशी एकदा तुम्हाला नवीन घरासाठी किंवा रिनोव्हेशनसाठी तुम्हाला त्यांचा विचार करायचा असेल तर एकदा नक्की भेटा आणि त्यांच्याशी बोलून तुम्ही एकदा फायनल करून, आणि मला तर नक्की वाटेल की तुम्ही त्यांच्या थ्रूच जा. वास्तुमंत्राने जे घर आमचं सजवलं आहे तर त्याबद्दल नक्कीच मी म्हणजे माझ्या मित्र आणि नातेवाईकांना
ज्यांना म्हणजे ज्यांच्याविषयी मला असं वाटेल की त्यांचंही घर सुंदर दिसलं पाहिजे, मी नक्कीच वास्तुमंत्राला रेकमेंड करेल.